नमस्कार, मी ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदू विधिज्ञ परिषद. काल जे जेपीसीला एफसीआरएच्या नवीन सुधारणांचं बिल पाठवायचं ठरलंय, एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यातून जसं वक्फच्या 2025च्या सुधारणांविषयी चर्चा झालेली आहे. एक चर्चा देशात घडून येईल, चर्चा होणं कधी पण चांगलं. पण चर्चेच्या दरम्यान काही आधीच्या शेड्स महत्त्वाच्या सांगायला पाहिजेत. 1973ला जेव्हा हा कायदा आला, तेव्हा काँग्रेस सरकार होतं. त्या कायद्यात एक तरतूद अशी आहे, की एखाद्या वर्तमानपत्राच्या कार्टुनिस्टला सुद्धा पैसे एफसीआरए मधून आले तर तो गुन्हा होईल. कार्टुनिस्ट का आला होता? कारण तेव्हा कार्टुनिस्ट काहीतरी चित्र काढत होते, जी सरकारला धोकादायक वाटत होती. हा एक भाग. आपण 1973 सोडून देऊ. 2010ला पी. चिदंबरमनी खरा हा कायदा मांडायचा होता. अजय माकन यांनी हा कायदा म्हणजे त्याचं बिल संसदेत मांडलं. काँग्रेस सरकार होतं. आता माकन तेव्हा काय बोललेले त्याची फक्त 2 उदाहरणं सांगतो. म्हणजे मी ह्याच्यात हिंदुत्ववादी विचारांना घेतच नाहीये. मी फक्त त्यांच्या विचारांना घेतोय. ते म्हणालेले की समाजातल्या गरीब वर्गाच्या मदतीच्या नावाखाली काही संघटना आणि एनजीओज आंतरराष्ट्रीय फंडिंग एजन्सीज कडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत आहेत. 2010 मध्ये याच संदर्भात प्रश्न विचारलेला की किती पैसे आले एफसीआरएच्या अंतर्गत असा संसदेत मुद्दा उपस्थित झालेला. तेव्हाच त्यांनी उत्तर दिलेलं की 2005-6 ते 7-8 म्हणजे साधारण 3 वर्षात त्या काळात 12,000 कोटी आलेले. 12,000 कोटी. आता पुढचं त्यावेळेला जी संसदेत चर्चा झाली तेव्हा एका काँग्रेसीने हे सांगितलेलं. एक कम्युनिस्ट काय म्हणालेला मी सांगतो. ए संपथ अटिंगल केरला ते म्हणालेले की चिलीमध्ये 1973 मध्ये अमेरिकेचं जे दुसरं उपखंड आहे तिथे चिलीमध्ये उठाव झाला. त्याला सीआयएने पैसे दिले. आता चिली आणि सीआयए आणि अमेरिका हा माझा मुद्दा नाही. पण हे असं झालेलं असं एक कम्युनिस्ट म्हणालेलं. परत पुढे 1959 मध्ये केरळमध्ये जेव्हा कम्युनिस्ट सरकार होतं सत्तेमध्ये, तेव्हा केरळमध्ये उठाव झाला आणि हा कम्युनिस्ट असं म्हणतो की अमेरिकेने तो उठाव होण्यासाठी पैसे पाठवलेले होते. 1959. हा कम्युनिस्ट पुढे असंही म्हणतो की नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने विदेशातून पैसे येत आहेत आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा हे होतंय. हे एक कम्युनिस्ट नेता संसदेमध्ये म्हणतो. 16 वर्षानंतर परिस्थिती अजून गंभीर झालेली नसेल का? आता तर बिटकॉइन सारख्या गोष्टी आहेत. आता तर अजून सोपं ट्रान्सफर अजून सोपी आहे. पण मग कायद्यात काही बदल व्हायलाच नको, या गोष्टींना थांबवायलाच नको. बरं हे झालं. ते काय म्हणत होते ह्याचं? आता मी फक्त आकडेवारी सांगतो. आपण विचार करू की हे पैसे येत आहेत. बरं हे सामाजिक कामासाठी येतात. तर मग सामाजिक काम तर कुठेतरी झालेलं दिसलं पाहिजे. हिंदू विधिज्ञ परिषदेने याची काही आकडेवारी काढलेली. 2015 ते 2019 या काळामध्ये विदेशातून एफसीआरए खाली जो निधी आला तो साधारण 59,500 कोटी इतका जास्त होता. फक्त एका दिल्ली एनसीआरला ह्या 4 वर्षामध्ये 16,600 कोटीपेक्षा जास्त निधी मिळाला. जेव्हा की मणिपूरचं वर्षाचं बजेट 13,000 कोटीचं आहे. म्हणजे एखाद्या राज्याच्या एका वर्षीच्या बजेटपेक्षा जास्त पैसे फक्त दिल्लीसारख्या छोट्या राज्यात 4 वर्षात येतात एफसीआरए मध्ये. मग हा पैसा नक्की मुरतो कुठे? म्हणजे एफसीआरएतून जर सामाजिक किंवा धार्मिक काम व्हायचं असेल, बरं सामाजिक काम मुख्य आहे, तर मग सरकारला सामाजिक कल्याण खातं बनवायला कशाला लागतं ना? त्या पैशातूनच होऊ दे ना. हे कुठे घडताना तुम्ही बघितलंय का? हा मूळ प्रश्न आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर तेही सांगा, बघितलं नसेल तर तेही सांगा. पण मग या पैशाला मुरू द्यायचं कुठल्या तरी वाईट गोष्टींसाठी की त्याच्यातून विधायक कामं लोकांच्यासाठी करून घ्यायची? हा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यावर नक्की चर्चा झाली पाहिजे एवढं म्हणून थांबतो. धन्यवाद.